नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, चोख पोलीस बंदोबस्त तैनात, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन. तर बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी 11 लाखांचे दागिने लुटले. साताऱ्यातील रेणुका माता मंदिर परिसरात घटना. आता बघूया सविस्तर बातम्या. राज्यात महायुतीची सत्ता येणार असून 25 तारखेला महायुतीचा मुख्यमंत्री घोषित होईल, असं भाकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. नाना पटोलेने काही जावई शोध लावायचा प्रयत्न केलेला आहे. एकनाथ शिंदे हे नाराज नसतात, तर हे आक्रमक असतात. ते रडत नाहीत तर लढत असतात. मला वाटतं नाना पटोलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उभाटाला बरोबर घ्यायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते. म्हणून उभाटाचा कार्यक्रम संपलाय की काय अशी शंका यायला तर जागा आहे. काल बाळासाहेब थोरातांचं जे काही स्टेटमेंट होतं, त्यांनी सांगितलं होतं की आमचे आमदार फुटू नयेत याची आम्ही काळजी घेतो. म्हणून मुळात काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाहीये. मध्ये झालेली बैठक, त्याच्यानंतर एका गाडीमध्ये शरद पवारकडे उद्धव ठाकरे साहेबांकडे जाणे, हा सगळा प्रकार आता फक्त विरोधी पक्षनेता कोण होईल यावर त्यांची चाललेली ती खलबतं आहेत. केवळ 48 तासामध्ये यांच्याकडून हे होणं शक्य नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्याची ही घोषणा मला वाटतं 25 तारखेला होईल. मतदान झाल्यानंतर आता आपला उमेदवार निवडून यावा या मागणीसाठी आता देवाकडे साकडे घालणं सुरू असून मतदारांकडून उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात ठेवताना काही ठिकाणी दिसून येत आहेत. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून नुकतीच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदान 20 तारखेला पार पडल्यानंतर 23 तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याच दरम्यान अनेक उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत, तर अनेक उमेदवारांच्या चाहत्या व कार्यकर्त्यांचे देखील मतमोजणी संदर्भात जीव टांगणीला लागलाय. या दरम्यान असलेल्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यभरात दावे केले जात आहेत, तर चर्चेला वजन आलं आहे. दरम्यान महत्त्वाच्या पक्षातील नेत्यावरती प्रेम करणारी जनता आपली पहिली आहे. नेत्यांसाठी काहीही करायला तयार असलेले कार्यकर्ते कमी नाहीयेत. मात्र मतदार आपल्याला हवा असलेला आमदार निवडून द्यावा यासाठी देव पाण्यामध्ये ठेवतात व नवस देखील बोलतात. असा अनुभव छत्रपती संभाजीनगर शहरातील एका महायुतीच्या उमेदवारासाठी करताना दिसून आलाय. आपला लाडका उमेदवार जास्तीत जास्त मतदान निवडून यावा यासाठी शिवशंकर कॉलनी येथील महादेव मंदिर येथे सदर नेत्याचे समर्थकांच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आलाय. आज या ठिकाणी आम्ही शिवशंकर कॉलनी येथील महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे. कारण आमचे लाडके नेते माननीय संजय शिरसाट साहेब अधिकाधिक मताने निवडून यावेत यासाठी महादेवचरणी प्रार्थना केलेली आहे आणि नक्कीच आमची प्रार्थना पूर्ण होईल आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त लीडने संजय शिरसाट साहेब हे संभाजीनगर पश्चिममधून निवडून येतील एवढीच फक्त या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम आगे बढ़ो, येऊन येणार कोण. तर मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडल्यामुळे प्रशासनाचा अंतिम टप्पा असलेल्या मतमोजणीची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन नियोजन करण्यात आलं असून मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल केलाय. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने वाहतुकीत अडथळा निर्माण न होण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला असून वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता वाहतूक विभागामार्फत घेण्यात आली आहे.
तसेच मागील महिनाभरापासून प्रशासनाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू केलेली असून मतदान प्रक्रिया बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी पार पडल्यामुळे प्रशासनाचा अंतिम टप्पा असलेल्या मतमोजणीची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन नियोजन करत असून मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबरला होणार असल्याने शहरात असलेल्या 4 विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल केलाय. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. गाडे चौक, पीर बाजार चौक, भाजीवालीबाई पुतळा चौक, उत्सव चौक, गोपाल टी, कोकणवाडी चौक, विट्स हॉटेल मार्गे येथील विट्स हॉटेल चौक, कोकणवाडी चौक, गोपाल टी, उत्सव चौक, भाजीवालीबाई चौक, पीर बाजार चौक, गाडे चौक मार्ग जातील. तर विट्स हॉटेल चौक, रेल्वे स्टेशन चौक ते महानुभाव चौक, MIT उड्डाणपूल, गोदावरी पुलाखालून दर्गा चौक, भाजीवालीबाई पुतळा चौक, पीर बाजार चौक, गाडे चौक तसेच उत्सव चौकामार्गे जातील व येतील. त्यानंतर आकाशवाणी चौक तर 7 हिल उड्डाणपूल पूर्व बाजूपर्यंत एका बाजूने जाणारी व येणारी वाहतूक सुरू राहील. जालना रोडवर अहिल्यानगर ते जालन्याकडे जाणारा रस्ता तसेच SSC बोर्ड टी पॉइंट ते पीर बाजार चौकापर्यंत असणार आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 70 पेक्षा जास्त जागा निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या 180 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या 70 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. महाविकास आघाडीच्या 180 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे स्थिर सरकार बनेल. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात एक मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज मतमोजणी केंद्राची पाहणी केली असून मतमोजणीसाठी संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. विधानसभा निवडणूक 2024 करिता शनिवारी दिनांक 23 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रावरती निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली आहे.
आज दुपारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी 107 औरंगाबाद मध्य 108 औरंगाबाद पश्चिम 109 औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली आहे। 107 औरंगाबाद मध्यचे मतमोजणी केंद्र शासकीय तंत्रनिकेतन, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, तर 108 औरंगाबाद पश्चिमचे मतमोजणी केंद्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर, तर 109 औरंगाबाद पूर्वचे सेंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या। संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी केंद्राची रचना, तेथील सुरक्षा व्यवस्था, मध्यम कक्ष, टपाली मतांच्या मतमोजणीची व्यवस्था, स्ट्रॉंग रूम, मतदान यंत्रांची स्ट्रॉंग रूम ते मतमोजणी कक्ष अशी केली जाणारी वाहतूक अशा विविध बाबींची पाहणी केली आहे। त्याप्रमाणेच मतमोजणी केंद्राकडे येणारे व तेथून बाहेर जाणारे मार्ग, त्यावरील सुरक्षा व्यवस्था इत्यादी बाबींची पाहणी केली आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे। मी संपूर्ण जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातले सर्व पोलीस अधिकारी आणि शहरातले पोलीस अधिकारी होते। पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झालेली आहे। विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये जसा रिझल्ट जाहीर होतो, निकाल घोषित होतो, तसं वातावरण थोडं टेन्स असतं। त्यामुळे परिसरामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उद्याचा दिवस तरी आम्ही कुणालाही मिरवणुकीसाठी परवानगी देणार नाहीये, तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत। युवन हर्षोल्लासाच्या नादामध्ये काही ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमतात आणि ते एकत्र जमलेल्या कार्यकर्त्याचे मिरवणुकीमध्ये रूपांतर होतं आणि मग बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे गालबोट लागतं। त्यामुळे आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं सुद्धा कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष करून त्याचं मिरवणुकीमध्ये रूपांतर होणार नाही या दृष्टिकोनातून सूचना आपण दिलेल्या आहेत। आणि नंतर मग थोडं वातावरण शांत झाल्यावर त्यांच्या कुठल्याही आनंदाला आम्हाला हे करायचं नाहीये, परंतु परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केलेल्या आहेत। जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी त्या मतदारसंघात होणार आहे। मतदारसंघात मतमोजणीसाठी सर्व मिळून 208 टेबल असतील। यातील 126 टेबलवरती ईव्हीएम मधील मतांची मोजणी होईल, तर टपाली मतपत्रिकांसाठी 70 टेबल आणि ईटीपीबीएस साठी 12 टेबल असतील। साधारणतः 20 मिनिटात मतमोजणीची एक फेरी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। जिल्ह्यात बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरून आलेल्या ईव्हीएम आणि इतर साहित्य स्ट्रॉंग रूममध्ये सील करण्यात आलंय। शनिवारी मतमोजणी वेळी या ईव्हीएम तसेच टपाली मतपत्रिका बाहेर काढण्यात येतील। सर्व मतदारसंघात त्या ठिकाणी मतमोजणीची सोय केली आहे। मतमोजणीची सुरुवात टपाली मतपत्रिकांमधून होईल। त्यानंतर पहिल्या 15 ते 20 मिनिटांनंतर लगेचच ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होईल। एकाच वेळी दोन्ही ठिकाणी मोजणीचं काम चालेल। मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आजच सरमिसळ करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी सर्व मतदारसंघ मिळून ईव्हीएमसाठी 126 टेबल असतील, टपाली मतपत्रिकांसाठी 70 टेबल असतील, तर ईटीबीपीएसाठी 12 टेबल असतील। 852 मतमोजणी कर्मचारी, 242 सूक्ष्म निरीक्षक व 3000 पोलीस कर्मचारी असे 5778 मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले, असं जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलंय। यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची उपस्थिती होती। मतदारसंघनिहाय फेऱ्यांमध्ये औरंगाबाद मध्यमध्ये 23 फेऱ्या, औरंगाबाद पश्चिममध्ये 28 फेऱ्या, औरंगाबाद पूर्वमध्ये 24 फेऱ्या, पैठणच्या 26 फेऱ्या, तर गंगापूर 27 फेऱ्या, वैजापूर 26 फेऱ्या, सिल्लोड 26, कन्नड 27 आणि फुलंब्रीतील 27 फेऱ्या असणार आहे। शहरातील सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिरजवळ असलेल्या एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार हा नुकताच घडलाय। या प्रकारात चोरटे सुमारे 11.5 लाखाचे दागिने घेऊन पसार झालेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शहरात सातारा परिसरात रेणुकामाता मंदिर रोडवरती सुरेश बाबूराव कुलथे याचं सराफा दुकान आहे। दरम्यान रात्री संपूर्ण दिवसभरातील झालेल्या व्यवहाराचा सर्व हिशोब करून ते घरी जाण्यासाठी निघाले। याचवेळी हा सर्व प्रकार घडलाय। घरी निघत असताना दोघं जण दुकानात आले। त्यांनी बंदूक काढत सुरेश कुलथे यांना धाक दाखवत दुकानातील दागिने घेऊन पसार झाले।
दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी तब्बल 11,64,000 रुपयांचे दागिने आणि बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी कुलथे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावरून पोलीस आता तपास करत आहेत। सदर प्रकरणामध्ये सराफा व्यावसायिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय, तर पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभं केलंय। शिवाजीनगर भागातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील मतदान केंद्रावरती छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी 10 ते 12 कार्यकर्त्यांसह राडा केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाजीनगर भागातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील मतदान केंद्रावरती छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी 10 ते 12 कार्यकर्त्यांसह राडा केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत दमदाटी करून गोंधळ घालत मतदारांसह भाजप समर्थकांना हाताचापटाने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता। गुरुवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर सायंकाळी हा हाणामारीचा प्रकार घडला होता। पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी तक्रार दिली आहे की ते आपल्या सहकाऱ्यांसह पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील मतदान केंद्रावरती बंदोबस्ताला असताना मतदान केंद्राच्या 2 नंबरच्या खोलीसमोर जलील यांनी 10 ते 12 कार्यकर्त्यांसह समोर येऊन तिथे उपस्थित 6 ते 7 जणांना बोगस मतदान दिलं होतं असा आरोप करून दमदाटी करायला सुरुवात केली। त्यानंतर गोंधळ घालून हाताचापटाने मतदार आणि भाजप समर्थकांना मारहाण केली। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता असं तक्रारीत त्यांनी म्हटलंय। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, चोख पोलीस बंदोबस्त तैनात, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन। तर बंदुकीचा धाक दाखवून दोघांनी 11 लाखांचे दागिने लुटले, साताऱ्यातील रेणुका माता मंदिर परिसरात घटना। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।